नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी सगळ्या उमेदवारांसाठी आहे. शिक्षक भरतीमध्ये जागा वाढणार आहेत. या संदर्भातलं नक्कीच एक संकेत, एक आश्वासन आपल्यापर्यंत पोहोचत आहे. माननीय शिक्षक मंत्र्यांनी हे आत्ताच त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये आश्वासन दिलेलं आहे. सो बघूया काय नेमकं होणार आहे. यामध्ये संच मान्यतेचा जो GR आहे 15 मार्च 2024चा, यामध्ये सुद्धा बदल होताना दिसणार आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केसेस चालू आहेत आणि या केसेसवरती सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारावरती ताशेरे ओढलेले आहे आणि सांगितलं की महाराष्ट्र सरकारमध्ये चाललंय काय. कारण RTच्या नियमानुसार जर बघितलं तर मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. ते असून सुद्धा अशा खेड्यातल्या, पाड्यातल्या आणि वाड्यावरच्या विद्यार्थ्यांच्या शाळा जर बंद झाल्या तर ह्या मुलांना त्यांच्या जवळील अंतरावरती शाळा मिळणारच नाही. आपल्याला माहिती असेल RTचा नियम सुद्धा त्यांनी बदलून टाकला. 1 किलोमीटरच्या शाळेतच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, अन्यथा घेऊ शकत नाही. मग RTच्या नियमाचा भंग होत आहे समोर दिसतंय. यावर सुद्धा कोर्टामध्ये केसेस पडलेले आहेत आणि यावरती महाराष्ट्र सरकार शिक्षण विभागावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताशेरे ओढले जात आहे. यावरती नुकतीच एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये संकेत दिले गेले की हे घडणार नाही. हा चांगला पॉझिटिव्ह संकेत सगळ्यांसाठीच असणार आहे आणि हाच डायरेक्टली इम्पॅक्ट होणार आहे शिक्षक भरतीमध्ये. शिक्षकांच्या जागा वाढणार आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्येच शिक्षक भरती सुद्धा होणार आहे. सो बघूया नक्की ह्या मीटिंगमध्ये काय म्हणणं आहे आणि यावरची न्यूज काय आलेली आहे. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने TET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड नवीन बॅच चालू केली. सेपरेट बॅचेस आहे. बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला 500+ निकाल देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार. 5,000+ निकाल देणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे टॉपिकनुसार. आणि नोट्स आहे, PDF स्वरूपातल्या नोट्स आहे, PPT स्वरूपातल्या नोट्स आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. 350+ तुमच्या टॉपिकनुसार, सब्जेक्टनुसार आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. फ्री महारिव्हिजन सेशन आहे. डाके सरांचं डेलीचं तुम्हाला 9वा दिवस नवी सुरुवात हे सुद्धा सेशन मोफत मिळणार आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग मोफत असणार आहे. एका बॅचमध्ये तुम्हाला विदाऊट बुक किट आणि बॅग आहे. हवी ती बॅच परचेस करू शकता. ओल्ड विद्यार्थी शिक्षक भरतीचे 50% ऑफमध्ये बॅच घेऊ शकता. नवीन विद्यार्थी लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा. अजून एक महत्त्वाची अपडेट की 2026च्या आवृत्तीनुसार 4ही पुस्तकं अपडेट झालेली आहे. बॅच तुम्ही हे घेत असताना तुम्ही आपल्या ॲपवरून घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळेल. Amazonवर सुद्धा अवेलेबल आहे. आता जो मुख्य मुद्द्याकडे 15 मार्च 2024चा GR, याबद्दल मी पाठीमागे डिटेलमध्ये व्हिडिओ घेतला होता. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं 20 पटसंख्या असेल किंवा 10 पटसंख्या असेल तर त्या वर्गांचे शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. इथे जर पटसंख्या कमी झाली तर या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अवेलेबल नसणार. ह्या विद्यार्थ्यांसाठी दुसरीकडे तुम्हाला समूह शाळा आम्ही तयार करू. समूह म्हणजेच काय, केंद्रित शाळा. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना जावं लागणार आहे. कदाचित ह्या विद्यार्थ्याचं घरापासूनचं अंतर ते 4-5 किलोमीटर पण असू शकतं. एवढ्या दूर त्यांना जावं लागणार आहे. आता विचार करा, नंदुरबार सारख्या दुर्गम भागामध्ये किंवा कोकणातले जे दक्षिण कोकण आहे, सिंधुदुर्ग आणि तिकडचे जिल्हे जे आहेत रत्नागिरी सारखे, त्या ठिकाणी दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. RTच्या नियमाचा हा भंग आहे. हे सगळं बघता शिक्षक म्हणजे शासनाचं या शिक्षकांना अतिरिक्त करून ह्या शाळा बंद पडण्याचाच घाट चाललेला आहे. मराठी शाळा बंदच पडणार आहेत असं समोर दिसतंय. मात्र ज्या प्रायव्हेट शाळा त्या जोरात चालणार आहे असं दिसतंय. सो जर असं झालं तर गरीब दुर्गम भागातल्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहावं लागेल आणि हे नियमामध्ये बसत नाही. 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण मोफत मिळालंच पाहिजे आणि ते त्यांच्या घरात जवळ असलं पाहिजे. या निकषाद्वारे सध्या बघितलं तर सुप्रीम कोर्टाने ताशेरे भरपूर ओढलेले आहे. मग आता महाराष्ट्र सरकारला जाग आलेली आहे आणि त्यामध्ये माननीय मंत्री महोदय, शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली, ज्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत आणि नितीश राणे साहेब सुद्धा इथे अवेलेबल होते. आणि या मीटिंगमध्ये ह्या दोघांनी हा जोर लावला की इथे जागा, शिक्षक वाचले पाहिजे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे. आणि यामध्ये ह्या मीटिंगमध्ये अध्यक्षतेखाली त्यांनी एक आश्वासन दिलं. काय आश्वासन दिलं त्याची बातमी पण 24 फेब्रुवारी 2026ला साप्ताहिक रत्नागिरी प्रतिनिधीला आलेली आहे. 10 पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत किंवा दुसऱ्या शाळेत समायोजन केले जाणार नाही. 15 मार्च 2024चा शासन निर्णयात होणार बदल. पहिला मुद्दा असा आहे की इथे अतिरिक्त शिक्षक होणारच नाहीये. हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला आहे. जर अतिरिक्त झाला नाही तर साहजिक आहे इथे काय शिक्षकांची संख्या, रिटायर झाल्यानंतर शिक्षकांची संख्या काय होणार आहे, वाढणारच आहे. अतिरिक्त नाहीच होणार ना हे शिक्षक, लक्षात घ्या. शाळा बंद पडणार नाही, त्यानंतर वर्गही बंद पडणार नाही. आणि दुसरं काय, असे दुसऱ्या शाळेत सुद्धा समायोजित होणार नाही. मध्ये पण एक GR आला होता बघा, समूह शाळा चालू करा म्हणून, तर हे सुद्धा होणार नाही. म्हणजे एकत्र करा सगळ्या शाळा, असंही होणार नाही. सो शिक्षक बचावात्मक
शिक्षक वाचणार आहे आणि शिक्षक भरतीच्या जागा सुद्धा वाढणार आहे. ह्या जी आर मध्ये बदल करावा लागणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातला मुद्दा त्यांनी एक्सप्लेन केला बघा. 1ली ते 8वीच्या वर्गात किती विद्यार्थी कमी असले तरी शिक्षक एक मंजूर होणारच, हा पहिला मुद्दा त्यांनी सांगितला. 9वी 10वीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थी एका वर्गात असल्यास शिक्षकाचे पद मंजूर राहणार, हा दुसरा मुद्दा. तो वर्ग दुसऱ्या शाळेत समाविष्ट केला जाणार नाही, हा तिसरा मुद्दा. अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला. त्यामुळे कोकण विभागातील अनेक मराठी माध्यमांच्या बंद पडणाऱ्या शाळा आणि त्यातील वर्ग वाचले आहेत. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीनंतर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये बदल करण्याचे ठरवण्यात आले. हा चौथा मुद्दा. सो हे महत्त्वाचे 4 मुद्दे या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे की यापुढे मग हे शिक्षकांचं पद तसंच राहिलं, अतिरिक्त झालं नाही तर जागा सुद्धा वाढणार आहे. नक्कीच ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी येणाऱ्या TET नवीन बॅचेस चालू केल्या. हवी ती बॅच लगेच तुम्ही परचेस करू शकता. यासाठी तुम्ही बघा TETच्या टेट आणि सीडच्या पण बॅचेस अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. सो या महत्त्वाच्या अपडेट बरोबर मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आपल्या हातामध्ये याचा शासन निर्णय पडत नाही तोपर्यंत हे आपण म्हणू शकत नाही 100% होणार आहे. आता ही सुरुवात झाली का, कारण ह्या सगळ्या स्तरातनं इथे आंदोलन उभी राहिली, निवेदनं केली गेली, शिक्षकांनी अभियोग्यताधारकांनी पण केलेली आहे. प्रत्येक जिल्हानिहाय संघटन तयार झालेलं आहे. सुप्रीम कोर्टात सुद्धा केसेस पडलेल्या आहेत आणि यावरती नक्कीच राज्य सरकार विचार करेल, कारण हे RTच्या नियमाच्या विरुद्ध पण जात आहे. सो यावरती नक्कीच भविष्यामध्ये याच्या संदर्भातला GR लवकरच पाहायला मिळेल. सो ह्या आनंदाच्या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.